नमस्कार. आज आष्टा शहरामध्ये गेली 2 दशकं जो प्रश्न प्रलंबित होता त्या प्रश्नावर आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी 5 जुलै रोजी एक शासन निर्णय काढला आणि या निर्णयामुळं आष्टा शहरामध्ये एक आनंदाचं वातावरण, आनंदाची लाट या निर्णयामुळे पसरल्या. तो निर्णय असा आहे की 469 हा जो सर्वे क्रमांक आष्टा शहरामध्ये होता आणि या 469 मधील जी लोक होती त्यांना स्वतःच्या नावावर घर नसल्यामुळं कुठं कर्ज मिळत नव्हते. त्यांना ते घर ते राहतात पण ते नावावर नव्हतं. तो आता प्रश्न त्यांचा निकाली निघाल्यामुळं त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. अनेक शेतजमिनी होत्या, त्या शेतजमिनीची करार म्हणजे विकता येत नव्हते, त्याच्यावर कर्ज उपलब्ध होत नव्हतं, त्यांना पीक कर्जसुद्धा मिळत नव्हतं. तर अशा पद्धतीच्या अनेक अडचणी होत्या आणि निश्चितपणानं महायुती सरकारमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रताई पवार असतील, महायुतीचे सर्वच नेते, आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, या जिल्ह्यामध्ये असणारे 4 आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, आदरणीय सुधीरदादा गाडगीळ, सुरेशदादा खाडे असतील, सत्यजित भाऊ देशमुख असतील, आमचे मार्गदर्शक आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय सम्राटबाबा महाडिक, आमचे नेते आदरणीय राहुलदादा महाडिक, चिमणभाऊ डांगे असतील, विश्वनाथ बापू डांगे असतील, या सर्वांच्या प्रयत्नामुळं वास्तविकता हा निर्णय झाला आहे. आता आष्टा शहरामध्ये जो काही निर्णय झाला आहे त्याचं स्वागत सर्व शहरवासियांच्याकडनं होत असताना मला एक आनंदाची बाब या ठिकाणी अशी वाटते की हा जो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं जो निर्णय घेतला आहे तो निर्णयाचं स्वागत आमचे विरोधक फटाके वाजवून मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहेत. म्हणजे आष्टा शहरामध्ये जी काही विकासगंगा आहे ती वाहण्याचं काम महायुती सरकार निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने करू शकतं असा विश्वास आमच्या विरोधकांना सुद्धा आहे. याचा मला खरोखर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सार्थ अभिमान आहे. आता अनेक जण कालपासून फोटो पाठवतात, परंतु सगळ्या शहराला माहिती आहे की 35 वर्षे जे या विभागाचे आमदार आहेत ते मंत्री असताना 17.5 वर्ष मंत्री असताना त्यांनी हा पाठपुरावा करून प्रश्न सोडवणं नागरिकांना अपेक्षित होतं, परंतु सोडवता आला नाही. आमच्या सर्व नेत्यांची विनंती, या भागातील नागरिकांची मागणी, या सर्वांना यश आले आणि भारतीय जनता पार्टी असेल, महायुती सरकार असेल, निश्चितपणानं या आष्टा शहराच्या विकासासाठी काम करेल, चांगले निर्णय घेईल. या आष्टा शहरामध्ये जे अपर तहसीलदार कार्यालय झाले याचं श्रेयसुद्धा भारतीय जनता पार्टीनंच या ठिकाणी घेतलं पाहिजे, कारण भारतीय जनता पार्टीच्या काळातच ते अपर तहसील मंजूर झाले. याचा अर्थ असा होतो की आष्टा शहरामध्ये जे काही विकासाची कामं होणार आहेत ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहेत. गेल्या 5-6 वर्षामध्ये सुद्धा जी काही आष्टा शहरामध्ये कामं झाली 100 कोटीची, 30 कोटीची, 40 कोटीची, ही सुद्धा महायुती सरकार आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनंच झाल्यात. त्यामुळं आता एक गोष्ट अधोरेखित आष्टेकरांनी करणं गरजेचे आहे की यापुढं आष्टा शहराचा जो काही विकास होणार आहे तो भारतीय जनता पार्टी असेल, महायुती सरकार असेल, आमचे निशिकांत दादा असतील, आमचे आनंदराव पवार बापू असतील, गौरवभाऊ नायकवडे असतील, या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे राहुलदादा महाडिक, चिमणभाऊ, सम्राट बाबा, या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढं आष्ट्याचा विकास हा गतिमान होईल असा आम्हा सर्व भारतीय जनता पार्टी आष्टा शहरातील पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो. मी पुन्हा एकदा सर्व आष्टकरांचं अभिनंदन करतो की तुमचा अनेक वर्षाचा प्रश्न प्रलंबित झाला आहे आणि या प्रलंबित केल्यामुळं मी दुसरी भूमिका माझी असा की मी आष्ट्याचा नागरिक असल्यामुळं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्रताई पवार असतील, आमचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, मकरंदभाऊ देशपांडे असतील, या सर्वांचं मी आष्टेकरांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो की त्यांनी एक फार मोठी आष्टा शहराचा एक प्रश्न होता आणि तो निश्चितपणानं सोडवण्यासाठी प्रयत्नच नव्हे तर त्याच्यावर मार्ग काढला आहे आणि यातून आष्टा शहरवासियांना खूप आनंद झाला आहे. निश्चितपणानं या कार्याची दखल सर्व शहरातील नागरिक घेतील. त्या आष्टा शहरातील सर्व नागरिक या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं, निर्णयाच्या पाठीमागं, कामाच्या पाठीमागं ठामपणानं उभा राहतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो.
आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आष्टा शहरामध्ये 4-6-9च्या जो प्रलंबित विषय होता तो विषय महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी 4-6-9चा विषय हा निकालीत काढण्यात आलेला आहे. त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सांगली जिल्हा युवा सरचिटणीस श्रीराम ढोले, त्याचबरोबर भाजपचे अध्यक्ष नरेंद्र घाडगे, युवा मोर्चाचे भाजपचे अध्यक्ष अभिजित बिरनाळे, त्याचबरोबर भाजपचे अनुप वाडेकर, विनोद कांबळे, त्याचबरोबर शहाजान जमादार, त्याचबरोबर जनगोंड पाटील भाऊ हे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमतः आम्ही सर्व 4-6-9 मधील रहिवाशांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो की हा प्रश्न या ठिकाणी निकालात निघाला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष माननीय सम्राटबाबा महाडिक आणि ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय राहुलदादा महाडिक यांच्या कुशल प्रयत्नाने व सहकार्याने या ठिकाणी 4-6-9चा विषय हा निकालीत निघालेला आहे. त्याचबरोबर हा आदेश ज्यावेळी शर्तभंग झाली त्यावेळेच्या रेडी रेकनरच्या 75% हा भरण्यात आलेला आहे. ह्याच्या आधीसुद्धा ह्या ठिकाणी प्रत्येकजण आता श्रेयवादाची लढाई सुरू आहे, परंतु हा 4-6-9चा जो विषय आहे तो महायुती सरकारनं या ठिकाणी निकालीत काढलेला आहे. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते, त्यावेळेला सचिव नितीन करीर साहेब होते, त्यावेळेला या विभागाचे खासदार माननीय धैर्यशील मानेदादा, त्याचबरोबर राहुलदादा महाडिक व आमचे सहकारी मित्र वीर कुदळे असतील, दिलीप कुरणे असतील, मी असेन व इतर सहकारी मित्र आमचे असतील, या सर्वांनी त्या ठिकाणी मीटिंग लावली होती मंत्रालयात. त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पुढं करीर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं पुढं सर्व बाबी आम्ही पूर्ण करत गेलो. त्या अर्थानं आज महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांनी या ठिकाणी हा 4-6-9चा प्रश्न निकालीत काढून एक आष्टा शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं 4-6-9 मधल्या नागरिकांना उत्साही पर प्रोत्साहनपर ही केलेलं आहे. त्यामुळं आम्ही सर्व आष्टा शहर भारतीय जनता पार्टी व वाळवा तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री चंद्रकांतदादा, त्याचबरोबर महसूल मंत्री बावनकुळे साहेब, त्याचबरोबर सम्राटबाबा महाडिक आणि राहुलदादा महाडिक यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता सगळीकडूनच श्रेयवादाची लढाई सुरू आहे, त्यांना तुमचं काय उत्तर असेल? आता सगळीकडून श्रेयवादाची लढाई सुरू आहे, परंतु मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे, महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे, पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे, हा जो प्रश्न निकालीत काढलेला आहे तो फक्त महायुती सरकारनं हा प्रश्न निकालीत काढलेला आहे. त्याचबरोबर 4-6-9च्या निकाली प्रश्नासंदर्भात लवकरच महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार समारंभ माननीय युवा नेते राहुलदादा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 4-6-9 या ठिकाणी मोठ्या प्रणांगणात घेण्यात येणार आहे.